पाहूयात आपला तालुका आपली बातमी। मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नातून येवला शहरासाठी 160.25 कोटी रुपयांच्या येसगाव पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे। अमृत 2.0 अभियानांतर्गत राज्य शासनाची प्रशासकीय मान्यता मिळाली। तर या योजनेमुळे 2056 पर्यंत येवला शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे। भंडारा जिल्ह्यातील तुमसर नगर परिषदेत स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात आली होती, परंतु स्वीकृत सदस्याच्या निवड प्रक्रियेच्या प्रकरणात न्यायालयाने प्रमोद तितरमारे राष्ट्रीय काँग्रेस यांची निवड वैध असून 2 स्वीकृत सदस्याचं निवड करण्याचे आदेश दिले। राजस्थानचं कापड प्रक्रिया केंद्र प्रदूषणाच्या कचाट्यात सापडले। उच्च न्यायालयाने या केंद्रावर कारवाईचे निर्देश दिलेत। मालेगाव शहरातील तब्बल 1 लाखापेक्षा जास्त पॉपलिन यंत्रमाग कारखाने आजपासून 1 आठवडा बंद राहणार। तुकाराम मुंडेंच्या समर्थनार्थ सांगलीच्या कडेगाव तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। अन्न औषध प्रशासन विभागाच्या कारवाईचे यावेळी स्वागत करण्यात आले। या मोर्चात शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील हे सहभागी झाले होते। अकोल्यात शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केले। रेल्वे कामामुळे 300 एकर शेती जलमय झाली असून पिकांसह सुपीक जमिनीचंही मोठं नुकसान झाले। प्रशासनानं कोणतीही ठोस उपाययोजना न केल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन करत प्रशासनाचा निषेध नोंदवला। अमरावतीच्या चांदूरमध्ये पेपरफुटी विरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले। यावेळी आंदोलनात पारदर्शक परीक्षा प्रक्रिया राबवण्याची मागणी करण्यात आली। आंदोलनात विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला। सिंधुदुर्गाच्या कणकवली तालुक्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झाला। मागील 10 दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसानं हजेरी लावल्यानं वातावरणात गारवा निर्माण झाला। पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तहसील कार्यालयातील प्रसाधनगृहात अस्वच्छता आहे। दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे नागरिक आणि कर्मचाऱ्यांना या सुविधेचा वापर करणं कठीण झालं असून प्रशासकीय उदासीनतेबाबत तीव्र संताप व्यक्त होतोय। मुंबई आग्रा महामार्गावर पिंपळगाव टोलनाका परिसरात पोलिसांनी धडक कारवाई केली। कारवाईत पोलिसांनी तब्बल 535 किलो गांजा जप्त केला। आरोपीला अटक करण्यात आलं असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। मालेगावच्या पवारवाडी भागात शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय। कारवाईत 7 गावठी कट्टे 8 जिवंत काडतूस जप्त करण्यात आली। शस्त्र बाळगणाऱ्या 7 जणांना पोलिसांनी अटक केली। अवघ्या 12 मिनिटात 2 एटीएम फोडून चोरटे पसार झालेत। नागपूरच्या हिंगणा तालुक्यातील डोंगर गावात ही चोरीची घटना घडली। या चोरट्यांनी बँक ऑफ इंडियाच्या एटीएमवर पहाटे डल्ला मारला। चोरट्यांनी गॅस कटाने एटीएम फोडून 13,47,00,000ची रोकड लंपास केली। हिंगोलीच्या कळमनुरी शहरात गँगवॉर सुरू आहे। हाणामारीनंतर 2 गटांमध्ये गोळीबार झाला। गोळीबारात एकाचा मृत्यू तर 3 जण जखमी झालेत। जुन्या वादातून गोळीबार झाल्याची माहिती समोर आलेली आहे।